माणसातली माणुसकी आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित असलेल्या प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालीमध्ये आयोजित भव्य राज्यस्तरीय 13व्या एकांकिका स्पर्धेत थिमक्का ही एकांकिका अव्वल ठरली आहे। सलग 6 दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यातील तब्बल 28 नाट्य संस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार सादरीकरण करत नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध केले। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले, प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रकाश देसाई, गीताताई पालरेचा, ज्योत्स्ना देसाई, हर्ष प्रकाश देसाई, पाली नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याचे औचित्य साधून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणाऱ्या प्रशांत दामले यांनी त्यांच्या शिकायला गेलो एक या नाटकाचा 13,367वा प्रयोग पाली येथे सादर केला। स्पर्धेच्या निकालात सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्या थिमक्का एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या स्वातंत्र्य सौभाग्य एकांकिकेने द्वितीय आणि स्वामी नाट्यांगण मुंबईच्या नवरा आला वेशीपाशी या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला। पालघरच्या सेंट जॉन कॉलेजच्या एल्डरेल एज्यू ट्रस्ट या हृदयस्पर्श करणाऱ्या एकांकिकेला लक्षवेधी एकांकिका म्हणून गौरवण्यात आले। स्थानिक पातळीवर रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान CKT महाविद्यालयाच्या किचक वध पुन्हा या एकांकिकेला मिळाला, ज्यांना 15,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले। तसेच सुधागड तालुक्यातील सर्वोत्कृष्ट एकांकिका म्हणून शिवऋण प्रतिष्ठान पालीच्या साटल या एकांकिकेला पारितोषिक देण्यात आलं। प्रकाश देसाई यांच्या प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून संपूर्ण परिसरात या स्पर्धेचे कौतुक होत आहे।